चल यस मॅचला होणाऱ्या सुरुवात एका बाजूला आपण पाहतोय टीम फाईट करत असताना पार्लेवाडी तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना टीम बोरगड या दोन्ही टीमच्या माझ्या मॅच ऑन देवे दोन्ही टीमला लाख लाख शुभेच्छा विश ऑल द बेस्ट बोथ द टीम शो द गुड गेम शो द क्वालिटी क्रिकेट लेट्स प्ले बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज तयार आहे P1 चं षटक बॉलिंग ट्रॅक वरती यतीनला आपण पाहतो स्ट्राईक एंडला सुशांत आणि नॉन स्ट्राईक एंडला साहिल ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बोलत यार P1 चं षटक पहिला बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न बसून खेळण्याचा प्रयत्न आपल्याला पाहायला मिळतो आणि मिसटायमिंग स्ट्रोक मिडल ऑफ द बॅट प्रॉपर्ली आला नाहीये एकदा मिळेल चिक्की सिंगल इथे जरूर कंप्लीट होत्या धावांचं श्री गणेश होत असताना टीमचं आपल्याला जरूर पाहायला मिळतं वन ऑन बोर्ड संघाचं इथे अकाउंट ओपन केलं बॅटिंग करत असताना साहिलने आणि सुशांत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते A1 जोडी आपल्या टीमची ओपनिंग पेअर हे दोन पिलर्स आपण पाहतो या टीमचे आहेत आणि बॉलिंग करत असताना बॉलिंग डिपार्टमेंटचा जर हिरो पाहिला तर यतीन आहे यतीन कळंबेला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती आहे बोर्ड नंबर 1 P1 चं षटक नेक्स्ट बॉल हाफ ट्रॅकर बॉल फुल केलाय क्या बात आहे फटकाला जवाब पाहायला मिळतोय शोधलाय गॅप लावलाय मॅप बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग ऑन लाईनच्या बाहेर वन बाउंस सीमा पार बॅटर का वार पलटवार चौकार पुढचा बॉल क्या बात आहे त्या दिशेने फटका सजवण्याचा प्रयत्न होता परंतु मिडविकेट दिशेने बॉल ट्रॅव्हल होतो एकच धाव मिळेल आणि सिंगलच्या मदतीने आपण पाहतोय दाफर जम पोहोचेल 6 या धावसंख्येवरती 6 ऑन बोर्ड एक एक धावाने समीकरण चेंज होताना जरूर पाहायला मिळतो थेंबे थेंबे तळे साचे त्याचप्रमाणे धावा आपल्याला पाहायला मिळतात 6 ऑन बोर्ड पुन्हा एकदा बॉल होता नेक्स्ट बॉल क्या बात आहे खोलवर टप्पाचा बॉल होता पायामध्ये आलेला बॉल आपल्याला पाहायला मिळतो फिल्डिंग चुकीची पाहायला मिळते फिल्डर आलेत वेगाने बॅकअप चांगला आणि थोडंसं थ्रो खराब पाहायला मिळतो परंतु बॅलन्स थोडंसं वेगळं पाहायला मिळतं 3 धावा मिळतील क्या बात आहे 3 धाव्याच्या मदतीने स्कोर कार्ड मध्ये चेंजेस पाहायला मिळतात 3 धाव्याच्या मदतीने दाफलतून पोहोचेल 9 या धावसंख्येवरती हे संपार्स काय सिग्नल आहे आताचा 3 धावा आहेत या 3 धावा अंपायर्स आम्हाला सांगतील त्याप्रमाणे आम्ही तुमच्यापर्यंत माहिती पोहोचू 3 धावा मिळतील आणि 3 धाव्याच्या मदतीने क्या बात ऍक्शन रिप्ले आपण पाहू शकतो अगदी लाजवाब फिल्डिंग आपल्याला पाहायला जरूर मिळते शेवटचे 2 बॉल 2 टू गो लास्ट 2 बॉल ऑफ द ओव्हर रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न स्विच हिट करण्याचा प्रयत्न होता फिल्डर तिथे होते स्टॉप केला बॉलला कलेक्ट केले फेकले तोपर्यंत 2 धावा नक्कीच कंप्लीट होतात चांगली फिल्डिंग मी तर म्हणावे लागेल फिल्डर तिथे होते आणि 10 फलक तुम्ही पोहोचले तब्बल 11 या धावसंख्येवरती 11 ऑन बोर्ड 1 और 11 डबल डिजिट मध्ये 10 फलक पाहायला मिळतो मॅजिकल इक्वेशन स्कोर कार्ड वरती आपल्याला जरूर पाहायला मिळणार आहे शेवटचा बॉल लास्ट बॉल ऑफ द ओव्हर षटक क्रमांक पहिला बॉल ऑफ द यार्ड लास्ट बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न बॉटम बॉलचा संपर्क होत नाही अगदी अनसक्सेसफुल ठरत असताना आपल्याला पाहायला मिळतो बोर्ड नंबर 1 कंप्लीट झाले 11 धावा धावफलकावरती आहेत दुहेरी संघांमध्ये धावफलक आहेत 11 ऑन बोर्ड जमेची बाजू बॅटिंग करत असताना टीम कालका 11 पार्लेवाडी संघाची कारण की अजूनही एकही विकेट गेली नाहीये 11 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला मिळतात
बॉलिंग ट्रॅकवरती लवला आपण पाहतो. ओव्हर नंबर 2, षटक क्रमांक दुसरा लव वाडकर. पहिला बॉल आणि एक धाव कंप्लीट. पहिल्या बॉलवरती एक धाव आलाय. एका धावेच्या मदतीने आपण पाहिलं तर 12 धावा फलकावरती आहेत. 12 ऑन बोर्ड. 12 धावा फलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो दुसऱ्या प्रतिपातावरती. फिल्डिंग मध्ये थोडेसे चेंजेस, कारण की P1 P2 हे दोन तुम्हाला पॉवर प्लेचे षटक पाहायला मिळतील. 6 ओव्हरची मॅच आणि त्यामधील हे दोन पॉवर प्लेचे ओव्हर्स तुम्हाला पाहायला जरूर मिळतात. 12 धावा फलकावरती आहे. 12 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 0 विकेट्स. एकही विकेट गेली नाही आतापर्यंत. बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला साहिल शेडगेला आपण पाहतोय. बॉलत या रनअप फार लांबचा आहे. राईट हँड विकेट. पहिला बॉल ऑफ करण्याचा प्रयत्न ऑन साइडला. फ्लिक द रिस्ट. शॉर्ट मिड विकेटला तिथे फिल्डर आहे. 30 यार्ड सर्कल मध्ये थोडंसं फंबल झालेत, परंतु त्याच निर्णयामुळे इथे 2 धावा कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने समीकरणमध्ये चेंजेस पाहायला मिळतात. धावफलक जो पोहोचेल तब्बल 14 या धावसंख्येवरती. 14 ऑन बोर्ड. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 14 ऑन बोर्ड. पुनः एकदा बॉल किया. नेक्स्ट बॉल लॉट केलाय. क्या बात है. गेंद आई लॉट में, उसको बेच दिया पार्किंग लॉट में. मिलती हुई 6 रन. 6. क्या बात है. फटका जवाब अगदी स्लॉट मध्ये होता. तुला पार्क केलं पार्किंग लॉट मध्ये आणि मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर ट्रॅव्हल होत असताना हा षटकार आलाय. साधा वेच्या मदतीने आपण पाहतोय संजीवने देण्याचं काम केलं. स्कोर कार्डला डावफलक जो पोहोचले तब्बल 20. उसंडी मारली स्कोर कार्डने देखील आणि 20 ऑन बोर्ड. राज्यभर बॅटिंग. साहिल बॅटिंग करतोय मैदानाच्या आतमध्ये. 6 बॉल त्यांनी फेस केलेत. 15 धावा त्याच्या बॅटमधून आतापर्यंत आल्यात. बॉलिंग ट्रॅकवरती लव त्याच्यावरती वार करत असताना अग्रेसिव्ह बॅटिंग सध्याच्या घडीला मैदानात चालू आहे. आई गावदेवी बोरगरा संघ खेळतोय तो दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना कालका 11 पार्लेवाडी या संघ. बॉल तयार. राईट अबाउट द विकेट. नेक्स्ट बॉल. आपण पाहतो टप्पा पडल्यानंतर अखेरीस यावेळेस स्लाइडली आपण पाहतो लेग कटर बॉल आपल्याला पाहायला मिळतो. बाहेरच्या दिशेने वळलाय आणि वाईट बॉल आलाय. अतिरिक्त धाव मिळेल. अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक जो पोहोचेल 21-21. शुभ संख्या 21 धावा धावफलकावरती आहे. पुरेश एकदा बॉल तयार. लॉफ करण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक. बॉल हवेमध्ये. बराच काळ फिल्डर आलेत आणि चांगला जज. वेल जज अँड टेकन. अजून एक विकेट. 1 मोर विकेट डाऊन. धक्का क्रमांक या विषयाला घेत असताना टीमला पहिला फलंदाज बाद. इस बॉल तयार. नेक्स्ट बॉल. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि प्रॉपरली कनेक्शन नाहीये. प्रॉपरली टायमिंग नाहीये. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये संकेतला आपण पाहतोय. संकेत काय संकेत देईल आपल्या टीमसाठी ते देखील पाहणं गरजेचं आहे. तब्बल 21 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. 10.00च्या सरासरीने धावा आपल्याला बनवताना पाहायला मिळतात. टीम कालकाई 11 पार्लेवाडी हा संघ. फर्स्ट इनिंग आपण पाहतो. इनिंग नंबर 1. पूर्वार्धाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला चालू आहे. जगन्नाथ क्रीडा संकुलावरती स्पर्धा पाहायला मिळते. नामांकित क्रीडांगण आपण पाहतोय. अखंड महाराष्ट्रभरामध्ये ज्याची चर्चा सातत्याने होती आणि त्याच क्रीडांगणावरती ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. ऑन साइड अपूल करण्याचा प्रयत्न. गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतो. स्क्वेअर लेगच्या दिशेने अलॉंग विथ द कार्पेट. गरंगडी देत बॉल ट्रॅव्हल होतो.
आणि बघता बघता 2 धावा जरूर कंप्लीट होतात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावेच्या मदतीने समीकरण मध्ये बदलाव आणि धाव फलक पोहोचेल तब्बल 23-23 ऑन बोर्ड. धावा धाव फलकावरती आहेत. षटक क्रमांक आपण पाहतो दुसरं कंप्लीट. 23 धाव फलकावरती ओव्हर नंबर 3 नवीन गोलंदाज आपण पाहतोय. यतीन झालाय बॉलिंग ट्रॅक वरती. वैयक्तिक दुसरं षटक आहे आणि संघासाठी तिसरं षटक. यतीन कळंबे बॉलिंग ट्रॅक वरती 2 षटक कंप्लीट आहेत. उर्वरित अजूनही 4 षटकाचा खेळ बाकी मैदानाच्या आतमध्ये. वाईट बॉल. क्या बात आहे. अतिरिक्त धाव मिळेल. समीकरण मध्ये बदलाव आणि या अतिरिक्त धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल 24 या धावसंख्येवरती. 1-1-2-2 धावांनी समीकरण चेंजेस होतात. 12.00 च्या सरासरीनं धावा आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला जरूर मिळतात. 24 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 24 धावा धावफलकावरती आतापर्यंत पाहायला जरूर मिळतात. बॉल ऑफ द यार्ड यतीन बॉलिंग ट्रॅक वरती. नेक्स्ट बॉल ऑफ केलाय. क्या बात आहे. पायामध्ये आलेला बॉल त्याला उडवलाय. बॉलला फेकून दिलाय. जा शोधून आला तो बॉल. क्या बात आहे. जेव्हा बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. सुशांत मोरे एका बाजूने बॅटिंग करतो तर दुसऱ्या बाजूने संकेत ही जोडी सध्याच्या घडीला मैदानात वननाट फॉर्म मध्ये. 30 धावा धाव फलकावरती आहे. 30 ऑन बोर्ड. अगदी कॅल्क्युलेटिंग क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. चला व्हॉलंटियर्स आपल्याला विनंती असेल बॉल कलेक्ट करायचा. व्हॉलंटियर्स किंवा जे कोणी खेळाडू असतील बाहेर सहकार्य करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. आपली स्पर्धा आहे. तीस धावा धाव फलकावरती आहे. 30 ऑन बोर्ड. बॉल यार्ड. नेक्स्ट बॉल लॉफ करण्याचा प्रयत्न. अजून एक क्या बात है. सेकंड इन ए रो. खींच के मारा लॉन्ग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल फेकून दिलाय सीमा पार. बॅटर का वार. सुशांत मोरेचा ब्रँड दाखवणारा हा षटकार. का बॅटिंग करतो. लाजवाब बॅटिंग. अग्रेसिव्ह मोड टॉप गिअर आता ऑन केलाय आणि बॅटिंग करत असताना सध्याच्या घडीला सुशांत मोरे आता ब्रँड दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये चांगली बॅटिंग आपल्याला जरूर पाहायला मिळते. ओव्हर नंबर ऑन गोइंग तिसरं. षटक क्रमांक तिसऱ्या प्रगतीपथावरती 36 धावा धाव फलकावरती. लॉस ऑफ 1 विकेट. हे समीकरण हे इक्वेशन तुम्हाला पाहायला जरूर मिळतोय. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल होती यार. थोडस फिल्डिंग मध्ये बदलाव. फिल्डिंग मध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा लॉफ केलाय. क्या बात आहे. दमखम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये एकदम लाजवाब बॅटिंग. बॅक टू बॅक 3rd इन ए रो. सलगचा तिसरा षटकार. सुशांत मोरे ऑन फायर. स्कोर कार्ड आपण जर पाहिला यतीनचा विचार केला. बॅक टू बॅक 3 बॉल मध्ये 3 षटकार आले. 3 बॉलचाच खेळ आतापर्यंत समाप्त झालाय.
युवराज सिंगचा म्हणून पाहिलं तर विचार केला तर 6 बॉलमध्ये 7 षटकार आल्या होत्या. त्याच प्रकारे आता देखील बॅटिंग करताना पाहायला मिळेल का लेफ्टी बॅटर आहे. चान्सेस 90% तरी आहेत. नेक्स्ट बॉल अतिरिक्त धाव मिळेल. अजून एक वाईट बॉल आला. पहिल्या बॉलवरती वाईट आला तदनंतर सलगचे बॅक थर्ड इन अ रो 3 षटकार तदनंतर आता वाईट आला आणि धावफलक पोहोचले तब्बल 43 च्या धावसंख्येवरती. 43 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. बॉल ऑफ द यार्ड. या 3 वरती पूर्णपणे अग्रेसिव्ह बॅटिंग विस्फोटक बॅटिंग करत असताना आक्रमक चढवलाय. हल्ला चढवलाय. फुल टॉस बॉल स्लोवर गती आपल्याला पाहायला मिळते. लाऊड अपील करण्याचा प्रयत्न परंतु अंपायर कुठल्या प्रकारचा इथे इशारा करत नाहीये. डॉट बॉल झाला. त्यांना देखील माहिती बॉटम बॉलचा संपर्क झाला नाहीये. पूर्णपणे डॉट बॉलची सांगता. आता मात्र चतुर असा वापर मैदानाच्या आतमध्ये करत असताना बॉलिंग करत असताना येतील आपण पाहिला. पहिल्या 3 बॉलमध्ये सातत्याने आपण पाहिलं तर फास्ट बॉलिंग आपल्याला पाहायला मिळत होती. तेच जरा भन्नाट वेग होता परंतु आता गतीमध्ये परिवर्तन केलं. त्याला देखील माहिती आहे चेंजेस करणं फार गरजेचे. मैदानाच्या आतमध्ये चुकी घडली आहे आणि आय थिंक इथे 9 असेल. वाईट आहे. क्या बात. वाईट बॉल आला आणि पंचाची दुनियात आपण पाहिलं तर यावी 77 धावा मिळाल्या. त्यानंतर अगदी अंपायर सोडचे रूल्स अँड रेग्युलेशन सांगत असताना आणि वाईट बॉल आला. क्या बात आहे. रूल्स अँड रेग्युलेशन सांगत असताना आमची अंपायर सर आपण पाहतोय प्रसाद सर तिथे आहेत आणि रमाकांत पवार सर दोन्ही आपण ऑफिशियल अंपायर्स पाहतोय. ऑन फील्ड आपल्याला पाहायला मिळतात. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आमचे निरंजनजी सावंत सर ऑफिशियल अंपायर म्हणून यांच्याकडे पाहिलं जातं. नामांकित 3 पंच आपण आज पाहायला जरूर मिळतात. प्रसादजी सहस्त्रबुद्धे सर त्याच दरम्यान निरंजनजी सावंत सर रमाकांतजी पवार सर हे 3 पंच अंपायर्स आपण पाहतोय ऑफिशियल अंपायर्स तुम्हाला नक्कीच पाहायला मिळतील. कठीण असतं कारण की सातत्याने रखरखत्या उन्हामध्ये राहणं तब्बल सकाळ ते संध्याकाळपर्यंत ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्यामध्ये दिवसभर उभं राहणं हे सोपी गोष्ट नाहीये मित्रांनो. त्यांचं देखील सातत्याने कौतुक व्हायला हवं. उल्लेख व्हायला हवा. अगदी डोळ्यामध्ये आपण इथं पाहिलं तर टेल टाकून काम काढून अगदी अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून नक्कीच दिला जातो. या स्ट्रिंग्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये असेल. 3 ओव्हर्सची आपण पाहतो. यावेळेस खेळ कंप्लीट झाला आणि 46 धावा फलकावरती जोडले गेलेत. 46 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट्स. श्रेयस एक छोटासा ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपण वळतो. मॅच दिशेने षटक क्रमांक 3 आपण पाहतोय कंप्लीट झाला आणि 46 धावा फलकावरती जोडले गेल्यात. 46 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपण जर पाहिलं तर तब्बल 46 धावा बनले गेल्यात. एक चांगली सुरुवात बॅटिंग करत असताना टीम काल काही 11 पार्लेवाडी हा संघ करतोय. एक माइंड मध्ये पूर्णपणे सेट केलेला टार्गेट असेल की या ओव्हर मध्ये किती धावा बनवायचे, त्या ओव्हर मध्ये किती धावा बनवायचे आणि एक टार्गेट माइंड मध्ये पूर्णपणे प्रॉपरली सेट केलेले. त्याचप्रमाणे बॅटिंग कॅल्क्युलेटिंग क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये पाहायला जरूर मिळतोय. सुशांत मोरेसाचा विचार केला. 7 बॉल त्यांनी फेस केलेत वैयक्तिक आणि 23 धावा त्याच्या पाठमधून आतापर्यंत आले. चला स्पीडअप करणं फार गरजेचं आहे मित्रांनो. टायमर ऑन आहे हे देखील विसरून चालणार नाहीये. इस बॉल तयार लवला आपण पाहतो बॉलिंग ट्रॅक वरती. राईट मोठा विकेट. पहिला बॉल खोल टप्पाचा बॉल होता. खोदून काढण्याचा प्रयत्न
स्ट्राइक रोटेट होईल का? येस, स्ट्राइक रोटेट होईल आणि एक धाव देखील बाईकच्या स्वरूपात अंपायर सिग्नल कंप्लीट होत असताना पुन्हा बॉल ऑफ द यार्ड. नेक्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, उभा बाटण्या बडबातो, लॉफ्ट केलाय, फिल्डर आलेत, जजमेंट चुकीचं पाहायला मिळतोय आणि कॅच ड्रॉप. 2 धावा मिळाल्यात. 2 धावेच्या मदतीने समीकरणामध्ये चेंजेस पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल. तब्बल $49 धावा. 2 बॉलचा केस समाप्त झाला आणि 49 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. 49 ऑन बोर्ड. 49 धावा धावफलकावरती आहे. षटक क्रमांक आपण पाहतोय 4था ऑन गोईंग प्रगतीपथावरती आहे. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा बॉल द्या. लॉफ्ट केल्या, फटकाला जवाब पाहायला मिळतोय. फिल्डर मिड विकेटला तैनात आहे. एकच धाव मिळेल. चिकी सिंगल कंप्लीट आणि चिकी सिंगलने धावफलक पोहोचेल तब्बल 50 या धावसंख्येवरती. बुनबुनचं सागर बनतात असं सिच्युएशन असं स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतं. सिंगल डबलचा खेळ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. थेंबे थेंबे तळे साचे हेच समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. धावफलक जम पोहोचले तब्बल 51 या धावसंख्येवरती. 50 माफ करा 50 धावफलकावरती आहेत. 50 ऑन बोर्ड. पुन्हा एकदा बॉल द्या. नेक्स्ट बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, उडवलाय समोरच्या दिशेने. एकच धाव मिळेल. समीकरणमध्ये बदलाव पाहायला मिळतो आणि चेंजेस मला पाहायला जरूर मिळतात. 51 धावा धावफलकावरती आहेत. 4 बॉलचा खेळ समाप्त. सुंदर हलक्या हाताने खेळल्यात. त्यांना देखील माहिती लवला कसं खेळायचं. त्याचप्रमाणे अगदी ग्राउंडिंग स्ट्रोक्स आपल्याला पाहायला मिळतात आणि धावफलक आपल्याला जरूर पाहायला मिळतात. धावफलक जर पोहोचेल तब्बल जर विचार केला तर इथे स्कोर कार्डमध्ये चेंजेस आपल्याला पाहायला मिळतात आणि धावांचा जर विचार केला तर समीकरणमध्ये बदलाव. 52 ऑन बोर्ड. 52 धावा धावफलकावरती जोडले गेले. शेवटचा बॉल अजून उर्वरित आहेत. लास्ट बॉल ऑफ द ओव्हर. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. विषय प्रिजम मध्ये बॉल ट्रॅव्हल. लॉंग ऑफचा फिल्डर आलाय. कलेक्ट केले थोडंसं फंबल आणि कलेक्शन मध्ये तोपर्यंत 2 धावा कंप्लीट होतात आणि इझिली 2 धावेच्या मदतीने धावफलक पोहोचेल तब्बल 54 धावा धावफलकावरती. 54 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 54 धावा धावफलकावरती जोडले गेलेत. ओव्हर नंबर 4 कंप्लीट झालेत. उर्वरित अजूनही 12 बॉलचा खेळ बाकी आहे. प्रशांत बॉलिंग ट्रॅक वरती आहेत. ओव्हर नंबर 5 षटक क्रमांक 5 वर घेऊन आला.
पहिला बॉल उडवला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आपल्याला पाहायला मिळतो. फटका लाजवाब आहे. गॅप्स ऑफ सिलेक्शन पाहायला मिळतो. विशेष प्रिजन मध्ये अगदी सेफ फटका, सेफ एरिया आणि त्यामध्ये पूर्णपणे प्रॉपरली डिलिव्हरी होत असताना स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आलेला हा सीमा पार सुशांत मोरेच्या पाठमधून चौकार. तब्बल 58 धावा फलकावरती आहेत. आमच्या समेत नेतेजी भोईर देखील जॉईन झालेत. स्कोरिंगच्या भूमिकेत सर्व गुण संपन्न असं व्यक्तिमत्व आहे. जिथे कमी तिथे आम्ही असंच इक्वेशन तुम्हाला इथे आमच्या कॉमेडी बॉक्स मध्ये देखील पाहायला मिळतोय. सातत्याने अगदी नवी मुंबईचा एक मखमली गोड आवाज म्हणून ज्यांची ओळख आज बदलापूर नगरीमध्ये उपस्थित झाले त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आम्ही करतोय. ओ यावेळेस मिसिंग स्टंप्स आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी क्लोज कॉल होता. व्हाईट बॉल अंपायर सिग्नल आणि अतिरिक्त धावेच्या मदतीने समीकरण मध्ये चेंजेस पाहायला मिळतात. धावफलक जम पोहोचेल 59 धावा धावफलकावरती आहे. 59 ऑन बोर्ड लॉफ्ट केला ओव्हर द हिट. क्या बात है. फटका ला जवाब. कैसा था फटका. लगाना 440 का झटका. शेरन ऑन बोर्ड. 65 धावा धावफलकावरती सुशांत मोरेला आपण पाहतो आयकॉन म्हणून ज्याची ओळख आणि आज आयकॉन त्या टीम मधून आता सध्याच्या घडीला खेळतोय. टीम काल काही 11 पार्लेवाडी संघातून 12 बॉल तरी फेस केलेत. 37 धावा त्याच्या बॅटमधून देखील आल्यात. चांगली बॅटिंग सध्याच्या घडीला दाखवत असताना का मला ऍज अ आयकॉन त्याला घेतलंय. त्याचा ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये करत असताना क्या बात आहे. आणि शैलेजी पवार देखील आपण पाहतोय संघाचे संघ मालक आहेत आणि खुश आहेत. चांगली बॅटिंग करतात. आज भरपूर बिझी ते आहेत कारण की भरपूर जिम्मेदारी त्यांच्यावरती आहे, त्यांच्या खांद्यावरती आहे. लॉफ्ट केलंय. क्या बात आहे. फटकाला जवाब. बॉलला फेकून दिलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. घुटना टेक और देख रे षटकार आलेला हा सिक्सर. क्या बात आहे. आयकॉनला का घेतलाय त्याचं ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये दिलं आणि आमच्या संघ मालकाला देखील खुश केलाय. शैलेजी पवार तिथे अगदी शहानिशा करतात या मॅचची या स्पर्धेची. अगदी भरपूर जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती. संपूर्ण आपण जर पाहिलं तर डीजे कक्ष असेल त्यानंतर समालोचन कक्ष असेल लाईव्ह वाले असेल संपूर्ण जिम्मेदारी त्यांच्या खांद्यावरती होती आणि अगदी थेट A1 निवडणं त्यांच्या माध्यमातून केलंय. क्या बात है. दमखम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये राजा तो राजा बाकी सारी प्रजा. प्रजा से बड़ी ताकत और ताकत से बड़े हमसे पंगा लिया है तो देख देख किसमें कितना है दम. क्या बात है. दमखम दाखवत असताना मैदानाच्या आतमध्ये लाजवाब बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतात. तुकाराम दादा देखील थोडेसे दुपारच्या सत्रामध्ये थोडेसे घागरलेत. भरपूर टेन्शन त्यांच्यावरती देखील आहे. 77 धावा झालेत. 14 बॉल मध्ये 49 धावांची पारी स्वीकारत असताना सुशांत मोरेच्या बॅटमधून हाफ सेंचुरी. दुसरं अर्धशतक या स्पर्धेमध्ये होईल का. आणि होय झालंय ते दुसरं शतक अर्धशतक आपण पाहतोय ज्यांनी झळकावलंय सुशांत मोरे त्याचं नाव आहे. 2 धावा कंप्लीट झाल्यात आणि या 2 धावेच्या मदतीनं हाफ सेंचुरी आपली कंप्लीट करून देत असताना अवघ्या 15 बॉल त्यांनी फेस केलेत आणि 51 धावा त्याच्या बॅट मधून आल्यात. बॅट टाकवायची सुशांत का बॅटिंग आहे. एकदा सुशांतची बॅटिंग आवडली असेल तर जोरदार टाळ्या व्हायला हरकत नाही मित्रांनो. क्या बात आहे. हाफ सेंचुरी कंप्लीट आहे. तब्बल 51 धावा अर्धशतक त्यांनी झळकावलाय. SPL सह्याद्री ग्रामीण क्रिकेट या स्पर्धेमध्ये त्याच्या बॅटमधून तब्बल 6 षटकार आणि 1 चौकार आलाय. का बाट लाजवाब बॅटिंग. शेवटचा बॉल यावेळेस देखील शेवटच्या बॉल वरती देखील 1 बाउंस सीमा पार. शेवट गोड करणारा हा आलेला सुशांत मोरेच्या बॅट मधून चौकार. शेवटचा 1 ओव्हर अजूनही शिल्लक आहे. लास्ट ओव्हर पेंडिंग आहे. 83 धावा फलकावरती आहेत. 83 ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा ओव्हर अजूनही शिल्लक आहे. शेवटचे 6 बॉल आहेत. त्याचप्रमाणे आमचे बाबू शिंदे सर देखील शहानिशा करतात मैदानाचे. डीजे मास्टर आहे म्हणून ज्यांची ओळख आणि राष्ट्रीय कबड्डीपटू म्हणून ज्यांची ओळख आहे
अगदी बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव आणि मुंजा बैलाचे मालक आणि त्याच दरम्यान मार्तंड बैलाचे मालक प्रथमेश शिंदे उपस्थित आहेत, त्यांचं देखील मनपूर्वक स्वागत आहे. बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय षटक क्रमांक 6 अखेरचं षटक आहे. अविनाशला आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती अखेरचं षटक आहे. स्लॉग ओव्हरचं षटक शेवटचं ओव्हर आपण जर पाहिलं तर बॉलिंग करत असताना निर्णायक षटक आणि बॅटिंग करत असताना हाणामारीचं षटक म्हटलं जातं. त्याचप्रमाणे कशा प्रकारची बॅटिंग होईल, कुठल्या बाजूनी ही ओव्हर झुकेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. 83 धावा फलकावरती जोडले गेलेत, लॉस ऑफ 1 विकेट. आणि क्या बात आहे, अजूनही जर विचार केला तर इथे 99 आपण पाहतो प्रोजेक्टर स्कोर आहे. क्या बात आहे, स्पर्धेचं आपण पाहतो उच्चांक 98 आपल्याला पाहायला मिळतो. आमचे अनितेश सर देखील सांगतात आणि ते मोड आपल्याला पाहायला मिळेल का. हायेस्ट स्कोर आपण पाहिलं तर मागच्या मॅच मध्ये आपण पाहिलं 99 होतं, ते देखील तोडलं जाईल का. धावांचा विचार केला तर इथे एक धाव एकवडली जाते. स्ट्राईक रोटेट होणं फार गरजेचं होतं आणि ते अगदी माइंड पूर्णपणे सेट केलं होतं संकेतने की स्ट्राईक आता सुशांतकडे देणं फार गरजेचं, कारण की त्याची बाट बोलते. ला जेव्हा बॅटिंग टॉप गिअर वरती बॅटिंग करतो, लेफ्ट हँडेड बॅटर गणागती मानला जातो आणि त्याचप्रमाणे बॅटिंग सध्याच्या घडीला चालू आहे सुशांत मोरेची. कौतुक करा तितकं कमी. लेफ्ट हँडेड बॅटर आणि चांगली बॅटिंग मैदानाच्या मध्ये. गेंदबाज आहे लागली गेंद. अविनाश बॉलिंग ट्रॅक पे लॉफ्ट केले. ओहो, फटका लाजवाब पाहायला मिळतोय. फिल्डर आहे त्याच्या आवाक्याच्या बाहेर. ऑन लाईन आपल्याला पाहायला मिळतोय. सिक्सर शेरन. बॅटिंग आपल्याला पाहायला मिळते सुशांतच्या मध्ये. सुशांत या नावाचं वादळ थांबतच नाही. आज मी तर म्हणेन बॅटने फक्त आणि फक्त चौकार आणि षटकारांची जी आतिषबाजी केली आहे. सिंगल फार कमी आले सुशांतच्या बॅटमधून. 3च फक्त आपण पाहतोय सिंगल आले त्याच्या बॅटमधून. बाकी चौकार आणि षटकारच आपल्याला पाहायला मिळतात. 7 षटकार त्याच्या बॅटमधून आल्यात. एक चौकार आणि अजून एक लॉफ्टेड हिट. फटकाला जेव्हा पाहायला मिळतोय. ह्यूज अँड हँडसम. वाह वाह, क्या बात है. बॉल फेकून दिलाय. क्या बात है. लाजवाब बॅटिंग चालू आहे. बॅक टू बॅक सेकंड इन अ रो. अजून एक चाबूक फटका. त्याचा चटका लागत असताना समोरच्या टीमला आलेला हा A1 क्वालिटीचा दर्जेदार षटकार. 96 ऑन बोर्ड. आता 99% तरी मी तर म्हणेन 100च्या पार हा आकडा होणार. शेवटच्या अजूनही 3 बॉलचा खेळ बाकी आहे. लास्ट ओव्हर, 3 बॉल ऑफ द ओव्हर. फुल टॉस बॉल ओव्हर द हिट. फटका चांगला पाहायला मिळतोय. क्या बात आहे. 1 बॉल सीमा पार. 100 धावा या स्पर्धेमध्ये लागले गेले. टीम कालका 11 पार्लेवाडी या संघाचे आणि या स्पर्धेमध्ये हायएस्ट स्कोर देखील आपल्या नावावरती केलाय टीम पार्लेवाडी या संघाने. आणि हायएस्ट स्कोर वैयक्तिक जर पाहिलं तर सुशांत मोरेने केलाय. 19 बॉल त्यांनी फेस केलेत. 71 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. आणि अगदी या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतोय शैलेजी पवार. अगदी चेहऱ्यावरती मोठी स्माइल त्यांच्या देखील असेल, कारण की का बॅटिंग करतात ताबडतोब बॅटिंग. अजून एक बसून खेळण्याचा प्रयत्न ऑन साइडला, परंतु मिस टायमिंग स्ट्रोक प्रॉपर्ली कनेक्शन नाही. आणि बघता बघता या 2 धावा देखील कंप्लीट होतात. बबन काका देखील इथून रजा घेतात, त्यांचा देखील आम्ही आभार व्यक्त करतो. थँक्यू सो मच. 2 धावा मिळतील. 2 धावेच्या मदतीने समीकरण चेंजेस तुम्हाला पाहायला मिळतात. क्विक रनिंग आपल्याला पाहायला मिळते. 2 धावेच्या मदतीने दाफलक जाऊन पोहोचेल 102. 102 धावा दाफलकावरती आहेत. लॉस ऑफ 1 विकेट. शेवटचा बॉल आहे, महत्वपूर्ण बॉल आहे. या बॉलवरती पूर्णपणे टार्गेट सेट असेल. आदिनाथला आपण पाहतो. आदिनाथचं असं वाटलं होतं रेकॉर्ड तोडणार नाही, परंतु त्याचा देखील रेकॉर्ड ब्रेक झालाय. यस, क्या बात आहे. 73 धावा त्याच्या बॅटमध्ये आल्यात. सुशांत मोरे तसं नाव स्विच हिट करण्याचा प्रयत्न. स्विच हिट करणं फार सोपं नाही आहे, कारण की स्विच हिट करण्याचं म्हटलं तर प्रॉपर टायमिंग, बॉल मध्ये अगदी नजर फार ठेवावी लागते. लगा तो बाद नाही तो बर्बाद आहे स्विच हिटचं उदाहरण आहे. परंतु आता बर्बाद हा बॉल पाहायला मिळतो आणि रनआउटच्या माध्यमातून ही विकेट देखील पाहायला मिळेल. षटक क्रमांक आपण पाहतोय 6वं कंप्लीट. 102 धावा दाफलकावरती जोडले गेलेत. आणि आदिनाथ नेक्स्ट मॅच साठी तुम्हाला भरपूर सारे शुभेच्छा. क्वालिफायर राऊंड मध्ये तुम्हाला इन ऍक्शन मध्ये खेळताना जरूर पाहू. ओल्ड नंबर पण पाहतोय 6 कंप्लीटेड 102. अर्धच 102 धावा जोडले गेलेत. 103 धावा या बनवायच्या आहेत. तब्बल टॉप स्कोरिंग मॅच आपल्याला पाहायला मिळते. आणि येणार आपण जो पाहिला दुसऱ्या सत्रामध्ये येणारे 36 बॉल आणि 103 धाव्यांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. बॅटिंग करत असताना दुसऱ्या पर्वामध्ये आपण जर पाहिलं तर पूर्वार्धाचा खेळ कंप्लीट आहे. उत्तरार्धाच्या खेळामध्ये आई गावदेवी बोरगर हा संघ 103 धावा बनवतील का नाही ते देखील पाहणं गरजेचं आहे.
आणि आता 103 धावा डिफेंड होतील का चेस होतील ते ऐकवण्यासाठी मी इन्व्हाइट करेन पुन्हा एकदा मायक्रोफोन वरती आमचे साथी समालोचक मित्र आणि व्हॉइस ऑफ नवी मुंबई अगदी गोड मखमली आवाज ज्यांचा आपण ऐकतोय आणि अखंड आपण नवी मुंबईमध्ये मोठमोठ्या स्पर्धा त्यांच्या माध्यमातून ऐकायला जरूर मिळतात. अर्थातच नितेशजी भोई सरांना इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्स मध्ये. ओट यू कॉम बॉक्स. थँक्यू सो मच.
हॅलो हॅलो. थँक्यू अनुज मोरे यांचा मराठीचा हा गोड आवाज तुम्ही सकाळच्या सत्रापासून आज दिवसभरामध्ये या संपूर्ण स्पर्धेसोबत तुम्ही जरूर ऐकताय, अनुभवताय. मॅचला करतोय आपण सुरुवात. दुसऱ्या फेरीतील पहिला बॉल फेकण्यासाठी गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतोय. चॉईस प्लेअर कॅप्टन आणि निवड म्हणून खरं तर संघ मालकानं त्याच्यावर दाखवलेला तो विश्वास साहिल शेडगे. साहिलकडे गोलंदाजी, साहिलकडे फलंदाजी करण्याचं कौशल्य आहे, साहिलकडे नेतृत्व कौशल्य करण्याचं कौशल्य आहे आणि म्हणूनच साहिलला ॲज अ कॅप्टन म्हणून या टीममध्ये आपण खेळताना पाहायला मिळतोय. पहिल्या इनिंगचा खेळ आपण पाहिला, अफलातून खेळ, तब्बल 70+ धावा पाहायला मिळाल्या आणि इथे चकमक 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 एज लागला आणि मोठा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. मागच्याही मॅच मध्ये तेच अपयश आपल्याला पाहायला मिळालं आणि याही मॅच मध्ये विशाल नाराज, विशाल हताश. आणि इट्स व्हेरी अनफॉर्च्युनेट इन द गेम ऑफ क्रिकेट व्हेन एनी बॅटर इज डिक्लेअर्ड ॲज आउट ऑन अ व्हेरी फर्स्ट बॉल ऑन अ डक. पहिल्या बॉलवर बाद झाल्यानंतर मात्र फलंदाज विशालना खरं तर मी म्हणेन नाराज आहेत. सुरुवात जी करून द्यायची होती ती करून देता आली नाहीये. कॉन्ट्रीब्युशन द्यायचं होतं, किंबहुना आपण असं म्हणूया की फलंदाज म्हणून जी भूमिका तुमच्याकडे होती ती भूमिका मात्र पार पाडता आली नाहीये. जबरदस्त प्रेशर, दडपण धावफलकाचं आपल्याला पाहायला मिळालं आहे. अंडर प्रेशर फलंदाजी करत असताना क्रिकेट इज अ गेम ऑफ सायकोलॉजिकल इम्पॅक्ट ज्याला आपण म्हणतो. आणि हा सायकोलॉजिकल दबाव, मनोवैज्ञानिक दबाव हा दबाव मात्र नक्कीच झेलत असताना, सांभाळत असताना, झुगारत असताना मात्र आपल्याला पाहायला मिळाला. फलंदाज क्रमांक 1 विशाल बाद झालेत. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3 यतीन कलंबे आपल्याला, अमोल पार्टे आपल्याला पाहायला मिळत आहेत. यतीन आहेत सोबतीनं. दोन्ही टीम्सना जिंकायचंय. कदाचित तर या स्पर्धेमध्ये तुम्हाला जर का तुमचा प्रवास निश्चित करायचा आहे तर मात्र जिंकणं हे बंधनकारक असणार आहे. इथे पर्याय नाहीये. डू ऑर डाय, खरो या मरो, अभी नहीं तो फिर कभी नहीं. स्लाइस केलं बॉलला, स्क्वेअर ऑफ द विकेट. बॉल गेला शॉर्ट कव्हर रिझन मध्ये, स्वीप कव्हर बॉल. अगदी आपण पाहिलं तर कव्हर पॉईंट क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर अंतर्वर्तुळापर्यंत पोहोचला. बॉलला त्यानं अडवलं, फेकून दिलं. तोवर मात्र 1 धाव अंकित होत असताना षटक क्रमांक पहिले सुरू होते. पाहायला मिळते फक्त 2 धावा, 1 गडी बाद झालाय. विशाल बाद झाला. अमोल पार्टे आणि यतीन कलंबे. यतीनकडे संपूर्ण लक्ष असणाऱ्या मॅच मध्ये जिंकण्यासाठी 103 धावांचा एक मोठं डोंगर, मात्र मी म्हणेन भलं मोठं टार्गेट इथं सेट झालंय. आणि भल्या मोठ्या करता या टार्गेटला खिंडार पाडण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करावी लागेल. तुमच्याकडे पर्याय नाहीये. प्ले डॉन झालेत, पहा हे ॲग्रेशन. आणि इथे मात्र नक्कीच नाराजी व्यक्त केली. व्हेरी 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 अनफॉर्च्युनेट वन्स अगेन. बॅक टू बॅक विकेट्स. आयकॉन प्लेयर मिस्टर यतीन बॅक टू दी डग आउट. तब्बल 103 धावांचं डोंगर मात्र उभा केल्यानंतर मैदानाच्या आतमध्ये जी फलंदाजांची पडझड आपल्याला पाहायला मिळते. पहिला फलंदाज विशाल 0वर बाद झाला. यतीन जसं स्ट्रायकर एंडवर आला तोही आपण पाहिलं तरी पहिल्याच बॉलवर बीट झालाय. अमोल पार्टे आणि अविनाश आपल्याला पाहायला मिळतील. संघाची अतिशय नाजूक अवस्था. 2 बाद 2. बॅट आधीच फिरली, बॉल नंतर निघून गेलाय. इथे मात्र मी म्हणेन टायमिंग नाहीये, अँटिसिपेशन नाहीये, जजमेंट नाहीये, बॅट अँड बॉल मध्ये संपर्क नाहीये. आता कॉन्फिडन्स डेव्हलप झालाय भरपूर. कालका 11 टीम पार्लेवाडी या टीमचा खुश असतील संघाचे संघ मालक शैलीजी पवार. पहिल्यांदा आपण पाहिलं शैलीजी पवार यांनी संघ पुरस्कृत केला. आज त्यांची प्रचंड मेहनत या स्पर्धेसोबत लागली आहे. त्यांच्याच माध्यमातून मैदान उपलब्ध करून गेलं. त्यांची संपूर्ण मॅनेजमेंट आज या स्पर्धेचं तिसऱ्या पर्वामध्ये जे काही घडतंय ते सर्व काही शैलेश पवार आणि कालका 11 पार्लेवाडी या टीमच्या पथ्यातच घडतंय. जिथे पाहावं तिथे फक्त पार्लेवाडी सेलिब्रेशन करता आला आपल्याला पाहायला मिळतंय. 3री विकेट संघ खरं तर तंबूच्या आश्रयाला. गडी बाद झाले 3. संघाची एकूण धाव संख्या भरपूर नाजूक अवस्था. फक्त 2.
षटक क्रमांक 2 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळतील PG प्रेम गायकवाड, युवा यंग स्टार. पुढे टाकला बॉल, ड्रिल केला, मिनी हेलिकॉप्टर इम्प्रोवाइज करत असताना फटका थोडा फसला, टायमिंग चुकलंय, परंतु फिल्डिंग तितकंच चांगलं संकेतचं आपल्याला पाहायला मिळतंय. आत्मविश्वास द्विगुणित झालाय. ॲज अ बाउंड्री रायडर प्रतीक आपल्याला पाहायला मिळतात, ॲज अ बाउंड्री रायडर संकेत आपल्याला पाहायला मिळतील. 3 सीमारक्षक, ऑन साईडला 2, ऑफ साईडला 1 असं फिल्डिंगचं सेटअप आपल्याला पाहायला मिळते. अंतर्वर्तुळामध्ये शॉर्ट स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर पॉईंट, शॉर्ट मिड ऑन आणि मिड ऑफ मध्ये 2 फिल्डर आहेत. अंगाचा वेध घेणारा हा बॉल जर आपण पाहता इथे मात्र डायरेक्ट हिटची संधी होती. ते सांगतात की बॅकअप असायला हवं होतं, नाहीये बॅकअप. आणि अगदी आपण पाहिलं की ही 1 धाव लेग बायच्या स्वरूपात मात्र संघाच्या एकूण धावसंख्येमध्ये ऍड होईल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती फक्त 4. 3 बाद 4 असे नाजूक अवस्था आपल्याला पाहायला मिळतीये. सगळे खरं तर डाव मात्र फसले गेलेत बॅटिंग करणाऱ्या टीमचे. आई गावदेवी बोरघर संघाचं खरं तर मी म्हणेन खराब खेळ आपल्याला पाहायला मिळतं. अजून एक विकेटचं पतन होणारच होतं, परंतु झेल झाला ड्रॉप. यतींचा उल्लेख जर का आपण करायचा झाला तर एक प्रोफेशनल खेळाडू मैदानाच्या आतमध्ये मात्र आपल्या टीमला न्याय देऊ शकला नाहीये. कधी कधी असं होतं, खरं तर सगळेच डाव फसतात. अशा परिस्थितीमध्ये मनोबल खचलं जातं, संघाची साथ तितकी मिळत नाही आणि मग प्रीमियर लीगच्या संकल्पनेमध्ये स्पर्धेला निरोप देत असताना मात्र पावले जड होत असतात. बॉल हवेमध्ये, हवा आहे, त्या हवेच्या सोबतीनं विहंग मार्गाने हा बॉल फरार झालाय. मिळतील धावा किती तर तब्बल 6. पहिला षटकार रवींद्रच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळालाय. डबल डिजिटमध्ये रणसंख्या पोहोचताना आपल्याला पाहायला मिळेल. आपण एन्जॉय करताय. सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन पोलादपूर अंतर्गत सह्याद्री प्रीमियर लीग 2025 पर्व तिसऱ्या पर्वामध्ये आपण या स्पर्धेला घेऊन आलोय एडिशन 3 मध्ये. इथे ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न नाहीये, संपर्क. पंचांकडे आपलं लक्ष असणार आहे. नवीन षटक पुन्हा एकदा एज लागलाय. मिस टायमिंग स्ट्रोक्स भरपूर आपल्याला पाहायला मिळाले. प्रयत्न तर होतोय, त्या प्रयत्नांना तितकंसं यश मिळत नाहीये. याही वेळेला फक्त 1 धाव ऍड होईल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते 103 धावांचा पाठलाग करत असताना वी कॅन क्लिअरली सी प्रेशर, दबाव मात्र डेव्हलप होत चाललाय. षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर नवोदित गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. पहिल्याच बॉलवर 1 धाव अंकित होत असताना
एकंदरीत धावसंख्येचा आलेख आपल्याला पाहायला मिळतोय. साहिल ऑन टू द बॉलिंग भाग. पुन्हा एकदा आपण पाहताय स्पेल 2 मध्ये आउट स्विंगिंग बॉलिंग. पुन्हा एकदा आपण पाहिलं बाहेर काढून जाण्याचा काढण्याचा प्रयत्न झाला. अगदी आपण पाहिलं बॉलला रिलीज केलं आणि रिलीज ऑफ पॉइंट. त्याच्यानंतर मात्र पिचिंग चांगली होती. समोर पुढ्यात टाकल्यानंतर बॉल आउटसाईड डावखुऱ्या त्याच्या फलंदाजाला आउटसाईड द ऑफ स्टिक काढण्याचा प्रयत्न झालाय. इथे मात्र नक्कीच आपल्याला पाहायला मिळते एक धाव ऍड होणार. रणसंख्या आपण पाहताय ती 1 पुढे जात असताना षटक क्रमांक 3 बॉलिंग ट्रॅकवर आपण पाहताय पुन्हा एकदा टीमचे कॅप्टन साहिल. रणसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 14-14 ऑन द स्कोर बोर्ड नाव फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. अजून एक करतो डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळेल. जितके डॉट बॉल तितका प्रेशर, जितका प्रेशर तितक्या चुका, जितक्या चुका तितकं तुम्ही मॅच पासून दूर झालं. हे साधं सोपं समीकरण मैदानाच्या आतमध्ये तर आपण जरूर अपडेट करतोय. रणसंख्या फक्त 14. मॅच मध्ये खरं तर मी म्हणेन पूर्णपणे पकड मजबूत केली आहे आणि संपूर्ण या मॅचवर मी म्हणेन शिरकाव केलाय. आतापर्यंत आपण पहिल्या इनिंग मध्ये तब्बल 102 धावा उभारल्या. 103 धावांचं मात्र मोठं टार्गेट इथं सेट झालं आणि या धावा चेस करण्यामध्ये खरं तर मी म्हणेन चेस करत असताना मैदानाच्या आतमध्ये जी अपेक्षित फलंदाजी होती ती फलंदाजी मात्र झाली नाहीये. अंडर प्रेशर दबाव पहिल्याच बॉलपासून विकेट गमावले. 2-2 असं इक्वेशन होतं. त्यानंतर मात्र डोकं वर करू दिलं नाहीये कोणत्याही गोलंदाजांनी. इथे अजून एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळाला आहे. पुन्हा एकदा डॉट बॉल पर्सेंटेज वाढत असताना फक्त 14 आकडा आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळतो. 2.4 आतापर्यंत 12 आणि 4 16 चेंडूंचा खेळ झालाय. रन अ बॉल या आलेखानं या इक्वेशननं या रन रेटनं धावसंख्या पुढे जात असताना बॉलिंग ट्रॅकवर पुन्हा एकदा षटक क्रमांक 2 मध्ये साहिल. ही चुकीची लाईन आहे. पंचांकडे आमचंही लक्ष असणार आहे. पंच अपडेट करतायत. इट्स नो बॉल बीम and that should be no ball. Next ball would be free hit. Around the wicket. Next ball पुढ्यात टाकला एज परंतु फलंदाज बाद नसणार आहे कारण फ्री हिट बॉल. चला आणि आज ज्यांचा आपण उल्लेख करतोय शैलेशजी पवार ज्यांच्या कल्पक आणि कुशल नेतृत्वाखाली या संपूर्ण स्पर्धेचं भव्य दिव्य आयोजन बदलापूरच्या या खरतर मी म्हणेन क्रीडांगणावर आपल्याला पाहायला मिळते. त्यांचा संपूर्ण परिवार आज आपल्याला पाहायला मिळते. आम्ही खरं तर ताईंनाही विनंती करू आणि खरं तर त्यांचा संपूर्ण परिवार आज उपस्थित आहे त्या सर्वांना आम्ही विनंती करू. कदाचित त्यांची सुकन्या सुद्धा आलेली आहे. शैलीजी पवार तुम्हाला आम्ही विनंती करू की आपण सहकुटुंब सहपरिवार स्पर्धेच्या निमित्तानं आपण आलात. आपण यावं या व्यासपीठावर. आपलं सहर्ष मनस्वी स्वागत. सुस्वागतम स्वागतम. मॅच एका बाजूला वन साइड झुकताना आपल्याला पाहायला मिळतीये.
मॅच मात्र एका बाजूला झुकताना आपल्याला पाहायला मिळते. बॅटिंग करणाऱ्या टीमची झालेली दमछाक आणि खरं तर पहिल्या बॉलपासून विकेट्स मात्र गमावले आणि तिथून पुढे मात्र इथे हा व्हाईट बॉल आहे. थोडी मेहनत कमी पडली, काहीशा चुका झाल्या, कष्ट कमी पडले आपण असं म्हणूया. मगाशी जो उल्लेख झाला, प्रत्येक दिवस तुमचा नसतो, परंतु प्रयत्न तर व्हायला पाहिजेत. प्रयत्न झाले जरूर, परंतु त्या प्रयत्नांना तितकंसं यश मिळालं नाही असंच आपल्याला पाहायला मिळतंय. खरं तर मागच्या काही 2 मॅचेसमध्ये अफलातून खेळ आपल्याला पाहायला मिळाला. मगाशी अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं, त्या अगोदर सुद्धा एक अर्धशतक आपण पाहिलं. संपूर्ण स्पर्धेमध्ये 1 विकेट हॅट्रिक आपण पाहिली, 2 अर्धशतक आपल्याला पाहायला मिळाले. अमित सर, मैदानाची भौगोलिक खरं तर परिस्थिती जर का आपण पाहिली तर संध्याकाळच्या सत्रामध्ये 6 षटकांमध्ये किमान प्रत्येक मॅचमध्ये 80+ धावसंख्या मात्र सहजच येईल असंच काहीसं आपल्याला पाहायला मिळेल. कारण जशी संध्याकाळ होत चालले तसं मात्र वाऱ्याचा वेग सुद्धा वाढताना आपल्याला पाहायला मिळते. इस्पेशली आपण कॉमेंट्री बॉक्स कडून जर का बघितलं गेलं आणि जर का आपल्या समोर जर का फलंदाज उजव्या हाताचे फलंदाज करत असतील तर ऑन साईडला वारे फार वेगाने वाहताना आपल्याला पाहायला मिळतात. बॉल जर का फक्त कनेक्ट जरी झाला तरी सुद्धा मात्र चौकार षटकार अगदी सहज जाऊ शकतो. अशा परिस्थितीमध्ये किमान मी म्हणेन गोलंदाजांना आता मी म्हणेन चांगलं सांभाळून गोलंदाजी करावी लागेल, चांगला टिचून मारा करावा लागेल. कारण भौगोलिक परिस्थिती समरूप नाही आहे आणि अशा परिस्थितीमध्ये फलंदाजांना पोषक आणि पूरक वातावरण आहे आणि प्रत्येक टीममध्ये 11 खेळाडू असतील, 6 तुमच्याकडे फलंदाज असतील तर किमान 5 फलंदाज हे उजव्या हाताचे असतात, किमान एखादा किंवा दुसरा फलंदाज असतो जो डावखुऱ्या हाताचा असतो. मग इथे मात्र उजव्या हाताच्या फलंदाजांना चांगलं वातावरण आहे. विकेट जरी दोन्ही एंडकडनं खेळवायची असली तरी सुद्धा 3 षटकं मात्र मी म्हणेन एका एंडकडनं तुम्हाला खेळवावीच लागतील. बॉल ही खरं तर हवेमध्ये स्विंग किंवा थोडा त्याची दिशा बदलताना आपल्याला पाहायला मिळाली. 104 104 ग्रामचा हा चेंडू, टेनिक्सचे चेंडू आपण या स्पर्धेमध्ये वापरतोय. अगदी आल्हाददायक वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय. सह्याद्री प्रीमियर लीग 2025 स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. सीझन 2023-24च्या अंतिमच्या टप्प्यामध्ये असताना आपल्याला 4 दिवस आणि रात्र असा हा मोठा सोहळा आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन पर्व, 3ऱ्या पर्वामध्ये नवीन थाटमाट क्रिस्टल ट्रॉफीजचं आपण नुकतंच खरं तर सकाळच्या सत्रामध्ये अनावरण केलं आणि मुख्यत्वे करून एक गोष्ट जरूर सांगता येईल, मॅन ऑफ द सिरीजसाठी तब्बल 25,000 रुपये कॅश प्राईज, त्याचबरोबर 5,000 रुपये कॅश प्राईज बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, बेस्ट फिल्डर आणि उत्कृष्ट यष्टीरक्षक म्हणून आपण ब्रँडेड शूज सुद्धा पुरस्कृत करणार आहोत. त्याचबरोबर प्राइजेस सुद्धा असतील, काही ट्रॉफीज असतील, काही सन्मान असतील आणि संघ मालक तुमच्यावर तुमच्या परफॉर्मन्सवर खरं तर दाद देऊन मात्र नक्कीच काही प्राइजेस सुद्धा लावतील. अशा परिस्थितीमध्ये खरं तर मी म्हणेन एक चांगला खेळीमेळीच्या वातावरणामध्ये स्पर्धा आपण एन्जॉय करतोय. ते गेम ऑफ टेनिस बॉल क्रिकेट, वी ऑल आर एन्जॉयिंग सह्याद्री प्रीमियर लीग 2025 पर्व 3. निसर्गरम्य बदलापूर हा परिसर छत्रपती शिवाजी महाराजांचा महान महाराष्ट्र भूमीमध्ये महाराष्ट्रातील सर्व क्षेत्र निभून मिश्र संस्कृती धारण केलेला बदलापूर हा परिसर, बदलापूर हा विभाग, हा शहर जर का आपण पाहिला तर ठाणे जिल्ह्यातील समृद्ध असा शहर आणि या समृद्ध शहरामध्ये खरं तर अनेक गोष्टी ठळक अक्षरात आपल्याला सांगता येतील. मॅच पूर्णपणे एका बाजूला झुकताना आपल्याला पाहायला मिळते. आपण चर्चा करत होतो बदलापूर या शहराबद्दल. निसर्गरम्य बदलापूर परिसर 2024 मध्ये मात्र नक्कीच स्वच्छ वायू सर्वेक्षण अंतर्गत 38वा क्रमांक पटकावणारा बदलापूर शहर आपल्याला पाहायला मिळाला. स्वच्छतेनं समृद्ध असा परिसर. इथे पिकणारे जांभूळ खरं तर भौगोलिक संकेत म्हणजे GI टॅग मानांकन पहिले क्रमांकाचे प्राप्त. ही टेस्टिंग मात्र भाभा अणुशक्ती खरं तर संशोधन केंद्रामध्ये झाली होती. याही गोष्टीची आम्ही चर्चा करतोय. म्हणजे इथला इथली पिकणारे जे जांभूळ आहे ते खरं तर मी म्हणेन संपूर्ण भारतामध्ये GI टॅग मान्यता प्राप्त पहिल्या क्रमांकाचं जांभूळ आहे. त्याही गोष्टीची आम्ही चर्चा करू. भरपूर जोरानं
अगदी वेगानं वारे वाहताना आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या वाऱ्यासोबत धुळीकण डस्ट आपल्याला पाहायला मिळते. ड्राईव्ह केलं बॉलला, अंतिमच्या टप्प्यामध्ये थोडं एंटरटेन केलं जात आहे. थोडा लेट आलाय षटकार, परंतु पूर्णपणे मी म्हणेन या मॅचवर पकड मजबूत झाली आहे. आणि अगदी आपण पाहिलं तर थोडे नाराज असतील टीम बोरघर. या सीझन मध्ये जो परफॉर्मन्स हवा होता तो परफॉर्मन्स मात्र झाला नाहीये. आणि अशा परिस्थितीमध्ये आपण जरूर संघाला थोडा मात्र नक्कीच मोटिवेट करण्याचा प्रयत्न करूया. आज ऑलमोस्ट पराभवाच्या उंबरठ्यावर आहेत. मॅचेस हरले, स्पर्धेतून अस्तित्व संपलं की मग होतो तो त्रास, होतात त्या वेदना. आणि वेदनांना कदाचित साथीदार मिळतील पण भागीदार नाही, हे नेहमी आम्ही म्हणत असतो. आणि म्हणूनच खरं तर जिंकणारे संघ हे नेहमी उत्साहाने सेलिब्रेट करताना आपल्याला पाहायला मिळतात. पराभव झालेले संघ कधीही आपण पाहतो हताश, नाराज, वेदना कॅरी करून आपल्याला खरं तर त्यांचे चेहरे आपल्याला पाहायला मिळतात. परंतु SPL मध्ये प्रत्येकाला जिंकण्याची इच्छा असते, मानस असतो. प्रत्येक संघ जिंकतोच असं नाहीये. तब्बल 24 संघांचा समावेश असलेली स्पर्धा. आपण तब्बल 6 विजेते संघ आपण पाहणार आहोत, म्हणजे 6 विजेते टीम्सना आपण बक्षीस देणार आहोत. एखादा अपयश आलं म्हणून प्रवास इथे संपतो का? आणि झालीच काली रात म्हणून सूर्य उगवायचा कधी रात थांबतो का? तर त्याचं उत्तर आहे नाही. एक डाव हरला म्हणून खेळ कुठे संपतो? आणि जिथं हारच नसते असा खेळ तरी जगात कुठे असतो? हार नाहीये असा जगात खेळच नाहीये ना मुलात. म्हणूनच हार ही आपल्याला पत्करता यायला हवी, हार आपल्याला मान्य करता यायला हवी. आणि अपयशातूनच खेळाडू घडत असतात. अपयशातून खेळाडू एक 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 टप्प्याटप्प्यानं अनुभव गोळा करत असतात. आणि एक्सपिरियन्स इज द बेस्ट टीचर, एक्सपिरियन्स इज युअर नेक्स्ट डिरेक्टर. आपण ज्याला म्हणतो की एक्सपिरियन्स, अनुभव हा तुमच्या पुढच्या खेळाचा हा दिशादर्शक असतो. प्रयत्न केला होता परंतु संघर्ष कमी पडला असंच आपण म्हणूया. आणि आई गावदेवी बोरघर या टीमला आपण देऊया पुढच्या वाटचालीसाठी भरपूर सारे शुभेच्छा. तुमचे संघ मालक, तुमचं मनापासून आम्ही आभार आणि कौतुक करू. संघ मालकांचं आम्ही सर्वप्रथम खरं तर आभार व्यक्त करू कॅप्टनचं. आज जो काही खेळ करण्याचा तुम्ही प्रयत्न केला, विशालजी कलंबे आयकॉन प्लेअर, कर्णधार यतीन कलंबे, यंदा तुम्हाला अपयश आलं परंतु पुढच्या खेळासाठी तुम्हाला शुभेच्छा. नामदेवजी पाटे, भाऊ सुर्वे, सन्नी सुतार हे संघाचे संघ मालक, तुम्हाला आम्ही जरूर खरं तर पुढच्या वाटचालीसाठी जरूर शुभेच्छा देऊ. आणि या स्पर्धेमध्ये तुम्ही एक संघ पुरस्कृत केला त्यासाठी